ठाकरेंच्या सेनेच्या ट्विटर हँडलवर ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो पोस्ट करण्यात आला। मातोश्रीबाहेरील हस्तांदोलन करतानाचा हा दोघांचा फोटो पोस्ट करण्यात आला। आमच्याकडून सकारात्मकता दाखवायला सुरुवात म्हणून ट्विटर हँडलवर दोघांचे एकत्र फोटो टाकल्याचं ठाकरेंच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलंय। युतीसाठी ठाकरे काँग्रेस पवारांना सोडणार का असा मेसेज द्यायचा आहे का असा सवाल नरेश मस्के यांनी विचारलाय। राज साहेबांचं स्टेटमेंट आल्याबरोबर उद्धव साहेबांनी प्रतिसाद देणं आणि त्यानंतर शिवसेनेच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून दोघांचा एकत्रित फोटो पोस्ट करणं हे खूप पोलकं आहे सगळं। म्हणजे आम्ही आमच्याकडनं सुद्धा सकारात्मक पावलं टाकायला सुरुवात केली, फक्त विचारांची क्लॅरिटी असावी असं म्हणायला काय हरकत आहे। आणि याचा अर्थ एवढाच आहे की असे खूप सारे लोक आहेत जो नवा मतदार जोडलेला आहे। राज साहेबांशी युती ज्यावेळी करायचा विषय येईल त्या ऑटोमॅटिक काँग्रेस आणि राष्ट्रवादीला उद्धव ठाकरे यांना सोडावं लागेल। तुम्ही ट्विटरवरती फोटो ट्विट केला म्हणून सांगताय, याचा अर्थ तुम्ही टाळी देण्याचा प्रयत्न करताय। आता महापालिकेला तुम्हाला माहिती आहे काँग्रेस आणि पवार साहेबांचं तसं काही मुंबईत नाही आहे, पण मुंबई हा काळजाचा तुकडा आहे, लेना बँक आहे। मग ती बँक आपल्या हातून जाऊन नाही द्यायची, मग त्याकरता कोण आपल्याला पाहिजे तर राजसाहेब पाहिजेत। मग राजसाहेबांचा फोटो ट्विट करायचा की लोकांना मेसेज द्यायचा लोकांमध्ये, बघा मी राज ठाकरेला एकत्र येण्याकरता प्रयत्न करतोय पण राजसाहेबच यायला तयार नाही आहेत। हे बघा, हे सगळं ढोंगी राजकारण आहे। मनसेचे प्रमुख म्हणून राज ठाकरे स्वतः काम करतात आणि त्या बाबतीमध्ये शिवसेना उभाटाचे प्रमुख या नात्याने स्वतः उद्धव ठाकरे साहेब काम करतात। त्याच्यावर त्यांनी त्यांच्या दोन पक्षाच्या संदर्भामध्ये काय भूमिका घ्यावी हा 100% त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे। परंतु आपण त्यांनी एकत्र यावं का न यावं हे आम्ही कुठल्या राजकीय पक्षांनी काही सांगण्याचं काही कारण नाही। माझं त्याबद्दल एवढंच आहे, प्रत्येकाने आपल्या सद्विवेक बुद्धीला स्मरून जे त्यांना योग्य वाटत असेल त्यांनी तो निर्णय घ्यावा। उद्धवजी आणि राजजी हे दोघंही आम्हाला सगळ्यांना, आमच्या पवार कुटुंबाला अतिशय दोघंही तेवढेच प्रिय आहेत आणि आज दोघं भाऊ एकत्र येत आहेत। मला असं वाटतं आज बाळासाहेब हा दिवस बघण्यासाठी असते तर आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद झाला असता। महाराष्ट्राच्या हितासाठी कुटुंबात दोघं एकत्र येत असतील तर मला असं वाटतं हा महाराष्ट्रातल्या इतिहासातला राजकीय आणि कौटुंबिक दिवसातला एक सोनेरी दिवस हा आमच्या सगळ्यांचा